त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सगळे जिल्हाधिकाऱ्याला भेटायला आलो होतो। त्याचबरोबर दुःखद घटना म्हणजे सूर्यवंशी नावाचा एलईडी असलेला तरुण न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू व्हावा ही बाब मात्र खेदजनक आहे आणि देशाच्या लोकशाहीला, देशाच्या संविधानाला आणि व्यवस्थेला लाजवणारी गोष्ट आहे की ज्या देशामध्ये लोकशाही नांदते, ज्या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान नांदतं आणि त्या देशातली प्रशासन व्यवस्था जर इतक्या पद्धतीने नालायकपणानं घालत राहत असेल आणि एका LLB करणाऱ्या तरुणाचा मृत्यू होत असेल तर या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्या, न्यायालयीन कोठडीत असणारा जो जाजेवर अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं आणि त्याचबरोबर परभणीमध्ये झालेल्या ज्या संविधान हे आमचा आत्मा आहे, हा आमचा म्हणजे या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा तो आत्मा आहे। संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार सुरक्षित करून देतं आणि इतकं असताना सुद्धा जर तुम्ही संविधानाची तोडफोड करताय तर तुम्हाला नेमकं काय विपरीत आहे आणि ज्यांनी ही तोडफोड केली त्याच्यावर कारवाई होण्यासाठी विलंब का लागतो आणि विलंब लागत असताना ज्यांनी संविधानाच्या बाजूने आवाज उठवला अशा संविधान प्रेमींवर हल्ला होतो ही बाब या देशातल्या लोकशाहीला, राज्यघटनेला कशालाही नाही परवडणारी आहे। येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे सांगता न येणारी गोष्ट आहे आणि म्हणून संविधानावर हल्ला करणारा, संविधानाबद्दल प्रेम न करणारा आणि संविधानाबद्दल तुच्छता बाळगणाऱ्या माणसाला भारतात राहण्याचा अधिकार नाही। त्यामुळे ज्याला नको असेल संविधान त्यानं या देश सोडून जावं, अन्यथा सरकारनं त्यांच्यावर कारवाई, राष्ट्रद्रोहाची कारवाई करून बाहेर काढावं। अगर संविधान तुम्हें मंजूर नहीं है तो इस देश में रहने का तुम्हें कोई हक नहीं है, अशा पद्धतीची सरकारची भूमिका असावी यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि लवकरच याचा ओघ होणार आहे। लवकरच याच्यावर कारवाई जर झाली नाही तर याचा उद्रेक होईल आणि झालेला उद्रेक सरकारला परवडणार नाही, प्रशासनाला परवडणार नाही। तुम्ही आज फार मस्त मजेत आहात पण तुम्हाला माहीत नाही सामान्य माणूस रस्त्यावरला चिडला आणि चिडलेला माणूस एकदा का रडला आणि रडून तो एकदा का लढला तर येणारी व्यवस्था सुद्धा तो हलवतो, याची जाणीव असावी। आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत, बाबासाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे। बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाचा जर कुणी अवमान करणार असेल तर त्यानं याद राखून ठेवावं, अगर तुम्हें संविधान मंजूर नहीं है तो इस देश में रहने का तुम्हें कोई हक नहीं है, अशा पद्धतीची एक घोषणा घेत आम्ही उद्याच्याला हे आंदोलन चिघळू, घराघरात पेटू आणि ज्याला संविधान मान्य आहे त्याने आमच्यासोबत यायचं। त्याला जात, धर्म, पंथ नाही की अमक्याच धर्माच्या अमक्याच जातीच्या लोकांनी यावं अजिबात आमचं म्हणणं। आमचं म्हणणं आहे ज्याला ज्याला संविधान मान्य आहे, ज्याला ज्याला लोकशाही मान्य आहे आणि ज्याला ज्याला हा देश माझा वाटतो त्या प्रत्येक माणसानं रस्त्यावर उतरावं, कारण संविधान हे आमचा अधिकार आहे, संविधान हे आमचा श्वास आहे आणि जर श्वास गुरबडला तर देश पारतंत्र्यात जाईल आणि तो जाऊ नये म्हणूनची ही लढाई सुरू आहे। या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं इथं आव्हान जाहीर करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी फार सुंदरपणे आम्हाला ट्रीट केलेलं आहे। त्यांनी आपलं निवेदन वर पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते म्हणले कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे। मी माझ्याजवळ जे अधिकार आहेत त्या सर्व अधिकारांचा वापर करून आपलं निवेदन गृहमंत्र्याला पाठवतो। त्यांनी छानपैकी कॉपरेट केलेलं आहे पण मनातला राग आणि त्याग अजून थांबलेला नाही। पण मी या निमित्तानं आवाहन करीन की ज्याला ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान आपला श्वास वाटतो आणि ज्याला ज्याला हा देश लोकशाही राहावा असं वाटतं त्या प्रत्येक कार्यकर्त्याने उठावं आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं एवढंच आवाहन करतो।